मी प्रशांत डाकणे प्रशांत क्लासेसमध्ये आपलं पुनर्श एकदा मनपूर्वक स्वागत करतो. सहकारी जिल्हा मध्यवर्ती बँक भरती परीक्षेच्या संदर्भातील विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर तयारी करत असाल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप आणि खूप महत्त्वाचा आहे. कारण आजच्या या व्हिडिओ सेक्शनमध्ये आपण सहकारी जिल्हा मध्यवर्ती बँक भरती परीक्षेसंदर्भातील महत्त्वपूर्ण असणारा अभ्यासक्रम, या अभ्यासक्रमावरती आधारित तुम्हाला परीक्षेला विचारले जाणारे जे MCQ स्वरूपचे जे क्वेश्चन असतात, तर ह्या क्वेश्चनवरती आम्हाला अभ्यास करायचा असतो. तर अभ्यास करण्यासाठी तुम्हाला महत्त्वाचे प्रमुख घटक कोणकोणते असतात हे तुम्हाला आधी समजणं गरजेचे आहे. म्हणून त्यासाठी आजच्या या सेक्शनमध्ये आपण सहकारी जिल्हा मध्यवर्ती बँक भरती परीक्षेसंदर्भातील अगदी थोडक्यात पण महत्त्वाचे अभ्यासक्रमावर आधारित प्रमुख घटक आपण यामध्ये डिस्कस करणार आहोत. तसेच विद्यार्थी मित्रांनो, आपल्याकडे संपूर्ण जिल्हा मध्यवर्ती बँक भरती परीक्षेसंदर्भातील MCQ सिरीजचे म्हणजेच वस्तुनिष्ठ स्वरूपाच्या प्रश्नांच्या PDF नोट्स त्यामध्ये अवेलेबल आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना ह्या PDF नोट्स पाहिजे असतील MCQ सिरीजच्या वस्तुनिष्ठ स्वरूपाच्या प्रश्नांच्या, तर आपली जी फीज आहे विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी 199 रुपीज फीज आहे. आणि आपल्या 199 रुपीज फीजमध्ये तुम्हाला संपूर्ण जिल्हा मध्यवर्ती बँक भरती परीक्षेसंदर्भातील अपडेट आणि महत्त्वाचे घटक त्यामध्ये आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करत असतो, जे परीक्षेच्या संदर्भातील तुम्हाला त्या ठिकाणी महत्त्वपूर्ण ठरतात. तर विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना हे पूर्ण सिरीज पाहिजे असेल तर 199 रुपीज आपली फीज आहे. आणि स्क्रीनवरती आपला नंबर दिसतोय 85 30 80 42 74, हा आपला व्हॉट्सअप नंबर देखील आहे. तसेच आपला फोनपे गुगल पे नंबर देखील हा आहे. ज्या विद्यार्थ्यांना PDF स्वरूपाच्या नोट्स पाहिजे असतील तर 199 फीज रुपीज पेड करून व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट टाकायचा आहे आणि आपली जी टेलिग्राम चॅनलची लिंक्स आहे त्या लिंक्सवरती तुम्हाला जॉईन केलं जाईल. ओके, तर आजच्या या सिरीजमध्ये आपण संपूर्ण अभ्यासक्रमावरती आधारित आपण सहकारी जिल्हा मध्यवर्ती बँक भरती परीक्षेसंदर्भातील डिस्कस करणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. महत्त्वाचे प्रमुख घटक कोणते आहे ते व्यवस्थित समजून घ्या आणि आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांचं देखील थोडक्यात पण महत्त्वाचेच घटक अभ्यास करताना त्यांना त्या ठिकाणी कोणतीच अडचण येणार नाही. कारण एकदा जर तुम्हाला टॉपिक घटक समजले तर तुम्हाला अभ्यासाला त्या ठिकाणी चांगलीच गती मिळत असते. ओके, चला आपण स्टार्ट करूया महत्त्वाचे मुद्दे. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं पहिलं आपण डिस्कस करूया की जी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती परीक्षा घेतली जाते, तर ही परीक्षा पूर्ण वस्तुनिष्ठ स्वरूपाची असते, म्हणजे जिला आपण MCQ सिरीजचे क्वेश्चन असे म्हणतो. ओके, ही परीक्षा पूर्ण तुमची ऑनलाईन मोड असते. तसेच विद्यार्थी मित्रांनो, या परीक्षेचा कालावधी तुमचा 90 मिनिटाचा असतो, हे पहिले इथे समजून घ्या. आता या परीक्षेचं माध्यम या ठिकाणी मराठी आणि इंग्रजी असे दोन्ही असतं, परंतु जास्त करून या ठिकाणी मराठी माध्यम मध्ये परीक्षा ह्या जास्त घेतल्या जातात, एक लक्षात घ्या. ओके, यामध्ये एकूण गुण तुमचे 90 असतात. प्रत्येकी प्रश्नाला तुमचा या ठिकाणी 1 गुण असतो, हे विद्यार्थ्यांनी आधी समजून घेणं गरजेचे आहे. आणि असेच महत्त्वपूर्ण जिल्हा मध्यवर्ती बँक भरती परीक्षेसंदर्भातील जर तुम्हाला वस्तुनिष्ठ स्वरूपाचे प्रश्न म्हणजेच बहुपर्यायी प्रश्न म्हणजेच MCQ सिरीजचे क्वेश्चन जर तुम्हाला पाहिजे असेल तर आमची टेलिग्राम चॅनलची लिंक सिरीज आहे, त्याला जॉईन करा. त्याची फीज आहे विद्यार्थी मित्रांनो 199 रुपीज. ओके, मग अशीच मी तुम्हाला सांगितलं, ज्या विद्यार्थ्यांना ही सिरीज पाहिजे असेल तर 199 रुपीज फीज पेड करा. आणि पेड करण्यासाठी आपला फोनपे गुगल पे नंबर आहे 85 30 80 42 74. ओके, हा आपला व्हॉट्सअप नंबर देखील आहे. फीज पेड केल्यानंतर स्क्रीनशॉट मला व्हॉट्सअपला टाका. ओके, नंतर तुम्हाला आमच्या चॅनलच्या लिंक्सला जॉईन केलं जाईल. आता येऊया आपण महत्त्वाच्या अभ्यासक्रम आधारित महत्त्वाचे घटक. जिल्हा मध्यवर्ती बँक भरती परीक्षा म्हटलं की सगळ्यात महत्त्वाचा विद्यार्थ्यांचा फोकस हा असला पाहिजे बँकिंग घटकांवरती, बरोबर की नाही. बँकिंग घटकांवरती विद्यार्थ्यांचा या ठिकाणी काय असला पाहिजे, महत्त्वाचा फोकस असला पाहिजे. कारण जिल्हा मध्यवर्ती बँक आणि परीक्षा घेणार आहे बँकिंग क्षेत्राशी संदर्भातली आहे, त्यामुळे तुम्हाला बँकांची कार्य त्यासोबतच इतर बिगर बँका असतात त्या बँकांचे प्रकार आणि त्यासोबतच काही महत्त्वाचे दस्तऐवज असतात, विवरणपत्रके असतात, धनादेश असेल, वचन चिठ्ठी असेल, हुंडी असेल, यावरती तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारले जातात. त्याचबरोबर बँकिंग क्षेत्रातील तुम्हाला या ठिकाणी नवीन प्रवाह वर्ग बँकिंगचं तुम्हाला माहिती पाहिजे, नवीन टेक्नॉलॉजी काय आहे, नवीन पद्धत कशा पद्धतीने बँकांमध्ये वापरल्या जातात, जे काही टेक्नॉलॉजी असेल किंवा इतर महत्त्वाचे जे काही कागदपत्र दस्तऐवज किंवा काही बदललेले घटक असतील बँकिंग क्षेत्राशी निगडीत, जे काही बँकांचे दर असतील, ह्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी डिस्कस करता आल्या पाहिजे. याचा अभ्यास तुम्हाला या ठिकाणी करता आला पाहिजे. भारतीय बँकिंग पद्धतीविषयी तुम्हाला अभ्यास करणं खूप गरजेचं आहे, कारण यावरती तुम्हाला परीक्षेला भरपूर प्रश्न विचारले जातात. त्यासोबतच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया
जिला आपण आर-बी-आय म्हणतो. या आर-बी-आय वरती तुम्हाला भरपूर प्रश्न बँकिंगच्या क्वेश्चन पेपरमध्ये जेव्हा तुम्ही पाहतात, तर त्यामध्ये ह्या गोष्टीवरती तुम्हाला रिझर्व्ह बँकांविषयी महत्त्वाचे प्रश्न त्या ठिकाणी विचारले जातात. मग त्यामध्ये रेपो दर काय असेल किंवा त्यामध्ये बँकिंग दर काय असणार आहे, वैधानिक रोखतावरती तुम्हाला भरपूर सारे प्रश्न विचारले जातात. बँकांचे राष्ट्रीयकरण, स्टेट बँक ऑफ इंडिया, त्यासोबत प्रादेशिक काही ग्रामीण बँका असतात. अग्रणीय बँक योजना आहे, नरसिंह समिती आहे, या समित्यांवरती तुम्हाला परीक्षेला प्रश्न येतात. त्यानंतर त्रिस्तरीय सहकारी पतपुरवठाच्या ज्या संस्था आहेत म्हणजे राज्य, जिल्हा, प्राथमिक यावरती तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारतात. भूविकास बँका आहेत. त्यासोबतच रिझर्व्ह बँकांच्या संदर्भातील पतनियंत्रणाच्या पद्धतीमध्ये सुद्धा तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारले जातात. यामध्ये जे काही बँक दर असतील त्याचे धोरण काय आहेत, बँक दर धोरणांचा वापर, रिझर्व्ह बँक आणि खुल्या बाजारातील व्यवहार, रोखता, वैधानिकता, रोखता, समायोजन, त्यासोबत रिझर्व्ह बँकांचे गुणात्मक पतनियंत्रण काय आहे, नरसिंह समिती 1 आणि नरसिंह समिती 2 यावरती तुम्हाला बरेचसे परीक्षेला प्रश्न विचारले जातात. आणि काय बँकिंग संदर्भातल्या योजना याविषयी तुम्हाला माहिती असणं खूप गरजेचे आहे. मी आपल्या पीडीएफ सेक्शनमध्ये सगळेच कंबाईन क्वेश्चन्स याची मी तुम्हाला त्यामध्ये प्रोव्हाइड केलेले आहे. ओके. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं, भारतीय औद्योगिक पतपुरवठा असेल, गुंतवणूक महामंडळं असतील, औद्योगिक विकास बँका असेल, भारतीय त्या ठिकाणी निर्यात-आयात बँका असतील, लघु उद्योग विकासावरती आधारित ज्या बँका आहेत, त्यानंतर राज्य वित्तीय महामंडळे आहेत, युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया आहे, त्यानंतर भारतीय आयुर्विमा महामंडळे आहे, राज्य सहकारी बँका आहेत, दीर्घ मुदतीसाठी पतपुरवठा करणाऱ्या काही सहकारी क्षेत्रातल्या संस्था असतील, त्यासोबत राज्य सहकारी कृषी ग्रामीण विकास बँका आहेत. या पूर्ण घटकांवरती आधारित तुम्हाला परीक्षेलाही प्रश्न विचारले जातात. त्यानंतर राष्ट्रीय कृषी ग्रामीण विकास बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका, कृषी पतपुरवठा असेल, किसान क्रेडिट कार्डच्या काही योजना असतील, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमन 1960 या अंतर्गत तुम्हाला त्या ठिकाणी काही कलम असतात. त्या कलमांवरती तुम्हाला एमसीक्यू सीरीजचे क्वेश्चन त्या ठिकाणी विचारले जातात. 97वी घटना दुरुस्ती अधिनियमन 2011, त्यासोबत ग्रामीण विकास, रोजगार संबंधीच्या योजना, जिल्हा मध्यवर्ती बँक हे महत्त्वाचे घटक आहेत जे तुम्हाला बँकिंग परीक्षेसाठी विचारले जातात. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे सहकार क्षेत्राशी निगडीत. कारण सहकार क्षेत्राशी संदर्भातल्या जिल्हा मध्यवर्ती बँकांवरती फोकस जास्त असतो प्रश्नांवर, हा एक पहिला लक्षात घ्या. यामध्ये तुम्हाला सहकार चळवळीचे टप्पे, अभ्यास, भूमिका, त्यासोबत महाराष्ट्रातील काही सहकार चळवळी असतील, त्या सहकार चळवळीमध्ये काही महत्त्वाचे क्षेत्रातील काही समित्या असतात, त्या समित्यांचे योगदान, सहकारी साखर कारखाने, सूतगिरण्या, दूध व्यवसाय, हातमाग यंत्रणा, मस्त उद्योग संदर्भातील व्यवसाय सहकारी संस्था असतील, त्यामध्ये बिगर आणखीन पुढे बिगर कृषी सहकारी पतपुरवठा संस्था आहे, सहकारी पणन संस्था असतील, ग्राहक भांडारे आहेत, अल्पमध्यम मुदतीसाठी पतपुरवठा करणाऱ्या सहकारी संस्था असतील, प्राथमिक सहकारी पतपुरवठा करणाऱ्या संस्था असतील, ज्यामध्ये ग्रामीण स्तर असेल, जिल्हा असेल, राज्य असेल, अशा वेगवेगळ्या स्तरांवरचे देखील तुम्हाला त्या ठिकाणी परीक्षेला जे महत्त्वाचे घटक आहेत त्या घटकांवर आधारित एमसीक्यू सिरीजचे क्वेश्चन त्या ठिकाणी विचारले जातात. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे संगणकावरती आधारित. म्हणजे जे महत्त्वाचे परीक्षेला तुम्हाला हायलाइटर जे घटक आहे की त्यावरती तुम्हाला जास्त प्रश्न विचारले जातात ते मी या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे, जेणेकरून तुमचा सुद्धा या टॉपिकवरती जास्त कमांड असणं गरजेचं आहे. माहिती तंत्रज्ञान असेल, माहिती तंत्रज्ञान कायद्याचे फायदे काय आहेत, त्यासोबतच त्यामधले महत्त्वाचे विकासाचे टप्पे, त्यानंतर संगणकाचे प्रकार, संगणकाच्या पिढ्या, त्यानंतर सर्च इंजिन, त्यावरती आणखीन तुम्हाला एमसीक्यू सीरीजचे क्वेश्चन विचारतात. इंटरनेट वापरासंबंधी, डोमेन नेमच्या संदर्भातील, सोशल मीडिया असेल आणि अशा विविध घटकांवर आधारित ई गव्हर्नन्स असेल, ईमेल असेल, व्हॉट्सअप असेल, तसेच बँकिंग क्षेत्रामध्ये जे काही वापरले जाणारं संगणक प्रणाली आहे, जसं CTS असेल, ओके, त्यानंतर CDM मशीन असेल, अशा वेगवेगळ्या स्वरूपाचे जे बँकिंग क्षेत्रामध्ये वापरले जाणारे माहिती तंत्रज्ञान आधारित जे क्षेत्र आहे त्यावरती तुम्हाला एमसीक्यूचे स्वरूपाचे क्वेश्चन हे या ठिकाणी पेपरला विचारले जातात. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे बुद्धिमापन चाचण. गणिती भाषेमध्ये तुम्हाला या ठिकाणी हे प्रश्न येत असतात. त्यामध्ये समसंबंध असेल, वर्गीकरण असेल, श्रेणी असेल, तर्कशक्ती असेल, अनुमान असेल, सांकेतिक लिपी असेल, हे तुम्हाला बुद्धिमापन चाचणीवरती आधारित प्रश्न येतात. त्यानंतर मराठी भाषेवरती तुम्हाला या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं 10 मार्कांसाठी किंवा 15 मार्कांसाठीचं सिरीज असते. यामध्ये समानार्थी, विरुद्धार्थी, अनेक शब्दांबद्दल एक शब्द, काही महत्त्वाच्या म्हणी असतात, त्यांचे अर्थ असतात, वाक्प्रचार असेल, त्यानंतर अलंकारिक शब्द असेल,
संधी विचार शब्द असतील, लिंग विचारासंदर्भातले शब्द असतील, वचन विचार असेल, हे महत्त्वाचे मराठी भाषेवरती आधारित तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारले जातात. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे सामान्य ज्ञानावरती आधारित. हा म्हणजे तुमचा जीकेचा एक महत्त्वाचा घटक असतो. यामध्ये तुम्ही भारतीय राज्यघटना, त्यासोबतच भूगोल, क्षेत्राशी संदर्भातले असणारे सामान्य ज्ञान, त्यानंतर दृष्टिक्षेपाच्या संदर्भातील भारत, त्यामध्ये भारताची लोकसंख्या, भारताची काही मानचिन्ह, भारतामधील असणारी काही राज्य, पर्वत, शिखरं, नद्या, प्रमुख नद्या, त्या संदर्भातील काठावरची असणारी शहरं, यावरती देखील तुम्हाला परीक्षेला जे काही सामान्य ज्ञान आहे यावरती परीक्षेला प्रश्न विचारले जातात. तसेच खास करून विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही ज्या जिल्ह्याची परीक्षा देणार आहे त्या जिल्ह्याची तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. म्हणजे महाराष्ट्रातील जिल्ह्यांविषयी तुम्हाला अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. जर एखादा पुणे जिल्ह्याची परीक्षा देणारा असेल तर त्याने पुणे जिल्ह्याचा अभ्यासक्रम करणं खूप गरजेचं आहे, कारण त्यावरती साधारण तुम्हाला 3 ते 4 क्वेश्चन आरामात येतात, हे एक लक्षात घ्या. त्यानंतर चालू घडामोडीवरती आधारित मी तुम्हाला मगाशीच सांगितलं आहे की ते सर्व सिरीज त्यामध्ये अपडेट असतात जीकेच्या संदर्भातील. ओके, यामध्ये आणखीन पुढे जर तुम्हाला अगदी शॉर्टमध्ये सांगायचं झालं तर बँकिंग, सहकार, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, कृषी, ग्रामीण, अर्थव्यवस्था, त्यानंतर मराठी, इंग्रजी, संगणक, माहिती तंत्रज्ञान, अधिबौद्धिमुखी जी काही चाचणी आहे. ओके, म्हणजे बौद्धिक असेल चाचणी किंवा अंकगणित, या दोन्ही त्यामध्ये कंबाईन तुम्हाला प्रश्न येत असतात. पण मेन फोकस इकडे लक्ष द्या. मेन फोकस तुमचा या ठिकाणी असणं खूप आवश्यक आहे की यावरती तुम्हाला परीक्षेला भरपूर प्रश्न हे विचारले जातात. बँकिंग व सहकार, अर्थशास्त्र हा एक घटक तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. दुसरा कृषी, ग्रामीण विकास, आणि तिसऱ्या घटकांमध्ये तुम्ही मग त्या ठिकाणी मराठी व्याकरण आणि संगणक हा एक महत्त्वाचा घटक असतो, यावरती जास्त फोकस ठेवायचा आहे. ओके, आणि बाकीचे पण खूपच इम्पॉर्टन्स आहेतच, पण जे महत्त्वाचे 1, 2, 3 यावरती पूर्ण तुमचा पेपर सिरीज असते आणि जनरल नॉलेजच्या बेसवरती तुम्हाला प्रश्न इथं प्रत्येकाने करणं गरजेचे आहेतच. त्याच्यामुळे मेन फोकस 1, 2, 3 वरती जास्त ठेवा आणि सामान्य ज्ञानावरती तुम्हाला जनरली ते प्रश्न लेटेस्टमधले किंवा काही योजनांतले किंवा बँकिंग प्रणालीमध्ये वापरले जाणारे काही यंत्रणा असेल तर त्या यंत्रणेवरती आधारित प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी विचारले जातात. तर अशा पद्धतीने अगदी आपण थोडक्यात आणि महत्त्वाचा जिल्हा मध्यवर्ती बँक भरती परीक्षेसाठी विचारला जाणारा जो अभ्यासक्रम आहे तो आपण यामध्ये समजून घेतलेला आहे. नक्कीच विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आजचा हा व्हिडिओ मनापासून आवडला असेल आणि व्हिडिओ जर मनापासून आवडला असेल विद्यार्थी मित्रांनो, तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून आपले नवनवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचतील.